नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड। आज गुढीपाडवा या शुभ दिनी मी एक नवीन चांगली सुरुवात करतोय। माझ्या व्हिडिओ सीरीजमध्ये एक नवीन सीरीज सुरू करतोय, ज्यामध्ये सामान्य नागरिक म्हणून आपल्याला जे काही प्रश्न पडतात यांचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांची उत्तरं तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आज मला पडलेला प्रश्न म्हणजे गुढीपाडवा या सणाचे महत्त्व काय, त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न मी केला आणि तुमच्या समोर आता सादर करणार आहे। मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस महापर्व दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी आपण सर्व गुढीपाडवा साजरा करतो। वर्षाची सुरुवात या दिवशी केली जाते। तर आपल्या पुरातन संस्कृतीमध्ये या गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे याचे 5 महत्त्वाचे मुद्दे मी आज सांगणार आहे। ते जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। मुद्दा क्रमांक 1, शालिवाहन नावाचा एक मराठी राजा होता। त्याने शकाची सुरुवात केली। या दिवशी वर्षाची सुरुवात झाली म्हणून आजच्या दिवशी पंचांगाचं वाचन केलं जातं आणि सरस्वती देवीची पूजा केली जाते। शक हे मराठी संस्कृतीमध्ये एक कॅलेंडर पद्धतीने वापरलं जातं। एक उपरिचर नावाचा राजा होता महाभारतामध्ये, ज्याला इंद्रदेवाने कळकाची काठी दिली होती। त्याने ती काठी जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पूजन सुरू केले होते। तो दुसरा दिवस म्हणजे गुढीपाडवा असं मानण्यात येतं। तर हा झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा गुढीपाडव्याचे महत्त्वाबद्दल। गुढीपाडव्याबद्दलचे तिसरे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली होती असं मानण्यात येतं, म्हणून आजच्या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली होती। गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय चांगले किरण विश्वामध्ये असतात, त्यांचा संचय करण्यासाठी, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करण्यासाठी गुढी उभारली जाते, जेणेकरून चांगले किरणे, चांगले विचार आपल्या आयुष्यामध्ये यावेत। हे सुद्धा गुढीपाडव्याचं महत्त्व आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की विष्णूने शंखासुराचा वध करण्यासाठी मत्स्य रूप धारण केलं होतं। तर आजच्याच दिवशी विष्णूचा मत्स्य हा अवतार जन्माला होता आणि नंतर त्याने शंखासुराचा वध केला। शंखासुराची मरण्यापूर्वी शेवटची इच्छा म्हणून आजही विष्णूच्या एका हातामध्ये शंख धारण केलेला असतो। गुढीपाडव्याचे महत्त्व रामायणामध्ये सुद्धा आहे। चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी श्रीरामांनी वालीचा वध केला होता आणि काही वर्षानंतर आजच्याच दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेच्याच दिवशी श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता। तर तुम्हाला हे 5 महत्त्वाचे मुद्दे गुढीपाडव्या या सणाबद्दल कसे वाटले मला नक्की सांगा। जर तुम्हाला यातून काहीतरी जास्त माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।